आणि तो GR जो आहे तो GR जो काढला होता त्याच्यात अधिक स्पष्टता देखील आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, ताबडतोब पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तात्काळ त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल हा देखील एक निर्णय घेतला। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी आहे स्टायपंड देतोय आपण 10,000पर्यंत, त्या जवळपास 1.5 लाख लोकांना अपॉइंटमेंट दिलेले आहेत। 10 लाखांचं टार्गेट आहे, त्यावर देखील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला 30,000 युवकांचं अप्रेंटिसशिपचं टार्गेट दिलेलं आहे आणि ते देखील युद्ध पातळीवर काम चालू आहे। तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि बेरोजगारी कमी होईल। आणि या सगळ्या ज्या काही योजना आज आम्ही सुरू केल्या आहेत, मुलींचं मोफत शिक्षण आपण केलं, हायर एज्युकेशन, त्याचे देखील अंमलबजावणी करायला सांगितले। वयोश्री योजना आहे ज्येष्ठांची, 3,000 रुपये डायरेक्ट डीबीटीमध्ये टाकण्याचं, त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे ज्या ज्या योजना, शेतकऱ्यांचं जे मोफत बिल आपण वीज बिल माफ केलेलं आहे कृषी पंपाचं, त्या देखील त्याचे शेतकऱ्यांचे देखील नोंदी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे ज्या योजना आम्ही जे निर्णय आता प्रामुख्याने घेतले त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि दर कॅबिनेटमध्ये त्याचा आढावा आम्ही घेणार आहोत की ही योजना कुठे प्रगतीपथावर कुठपर्यंत आहे। त्यामुळे या योजना ज्या आहेत त्या सुरू राहतील। त्यामुळे ज्या योजना पूर्वी सुरू आहेत एकही योजना त्याच्यातली बंद होणार नाही। या नवीन अधिकच्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे या नवीन योजना राबवत असताना त्या उलट प्रभावीपणे राबवल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जुन्या ज्या योजना जेवढ्या योजना जुन्या आहेत या सगळ्या योजना कायम सुरू राहतील।